दिवस शिवमहापुराणाचं महात्म्य। काल आपण पाहिलं की भगवान भोलेनाथ लिंग रूपामध्ये का प्रगट झाले। ब्रह्मा विष्णू या दोन देवांच्या वादात भगवान महादेव आले, लिंग रूपामध्ये भगवान भोलेनाथ प्रगट झाले। प्रगट झाल्याच्या नंतर भगवान भोलेनाथांनी दोन्ही देवांना सांगितलेलं आहे की तुम्ही माझ्या लिंगाची एक जण वरची बाजू बघून या, एक जण खालची बाजू बघून या। जो कोणी माझ्या संपूर्ण लिंगाचं दर्शन करून येईल तो देव तुमच्यामध्ये मोठा राहील। दोन्ही देवाला भगवान भोलेनाथाच्या संपूर्ण लिंगाचं दर्शन काही झालं नाही। भगवान भोलेनाथाच्या याचा आवाज वाढवला तिकडून। त्यामध्ये ब्रह्मदेव खोटं बोलले। ब्रह्मदेवाने साक्षी म्हणून केतकीचं फूल आणलं होतं। शेवटी भगवान महादेव ब्रह्मदेवावरती नाराज झाले। माझ्या संपूर्ण लिंगाचं दर्शन न करता मी दर्शन करून आलो म्हणतोस ब्रह्मा, खोटं बोललास। ब्रह्मदेवाने खोटं बोलून आपलं मोठेपण सिद्ध करण्याकरता जे कृत्य केलं ते भगवंताला आवडलं नाही, महादेवाला। भगवान भोलेनाथांनी आपल्या तिसऱ्या नेत्रातून काळभैरवाला प्रगट केलं। पूर्वी ब्रह्मदेवाला 5 मुख होते। ब्रह्मदेवाला किती मुख होते? 5। काळभैरवाने आपल्या तलवारीनं ब्रह्मदेवाचं एक मुख तोडून टाकलं। आता ब्रह्मदेवाला काळभैरव मारणारच, पण भगवान विष्णूंनी सांगितलं, हे भोलेनाथ, ब्रह्मदेवाला जीवदान द्या, काही हरकत नाही। चूक झाली ब्रह्मदेवाकडून। भगवान विष्णूच्याच विरोधात ज्या ब्रह्मदेवाने एवढं मोठं कारस्थान केलं, तेच भगवान विष्णू मात्र ब्रह्मदेवाला वाचवण्याकरता महादेवाची प्रार्थना करतात। भगवान विष्णूचं ब्रह्मदेवावरचं प्रेम पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले। भोलेनाथांनी विष्णूला सांगितलं, हे विष्णू, तुझ्या या अशा वागण्यामुळं तू जगत पूज्य होशील आणि ब्रह्मदेवा, तुला मात्र कोणीही तुझी देव म्हणून पूजा करणार नाही। तुझं कुठं मंदिर कोणी बांधणार नाही। लागल तर लोक कशाची पण आरती करतील, कशाची आरती असते, कोणीही देवाची आरती असते, पण ब्रह्मदेवाची आरती मात्र नाही। ब्रह्मदेवाला पश्चाताप झाला, मला उशाप द्या देवा काहीतरी। ब्रह्मदेवाला भगवान महादेवाने उशाप दिला, ठीक आहे ब्रह्मा, तुझं कुठं मंदिर राहणार नाही, कोणी तुझी पूजा करणार नाही, पण ब्रह्मकर्म करताना मात्र तुझ्याचमुळं ब्रह्मकर्म होईल। मी तुला कर्मकांडाचा अधिपती बनवतो, असं म्हणून भगवान शंकर त्या ठिकाणी ब्रह्मदेवावरती समाधानी झाले। दोन्ही देवांनी, ब्रह्मा आणि विष्णूंनी भगवान भोलेनाथाची गोड अशी स्तुती केली। नमामि शमीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकम ब्रह्म विभुं व्यापकम ब्रह्म वेदम। गोड अशी स्तुती केली दोन्ही देवांनी भगवान महादेवाची। दोन्ही देवांनी महादेवाची स्तुती केल्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू महेशाने भगवान महादेवाची यथासांग षोडशोपचारे पूजा केली। भक्तिभावानं भगवान महादेवाचं दोन्ही देवानं पूजन केलं।
महादेव दोन्ही देवाच्या पूजनामुळे प्रसन्न झाले आणि भगवान महादेवानं सांगितलं, हे ब्रह्मा, हे विष्णू, तुमच्या दोघांमुळे मी आज लिंग रूपामध्ये प्रगट झालो. आजची जी तिथी आहे ती शिवरात्री. आजच्या या तिथीला जो कोणी माझी उपासना करील, भक्तिभावाने माझं जो कोणी आराधन करील, त्याला शिवरात्रीच्या दिवशी माझी भक्ती जर केली तर अन्य दिवशी केलेल्या भक्तीपेक्षा शिवरात्रीची भक्ती मात्र काही पटीनं त्याला लाभ देईल. म्हणून इतर दिवसापेक्षा शिवरात्रीच्या पूजेला, शिवरात्रीच्या दिवसाच्या भगवान महादेवाच्या उपासनेला खूप मोठी किंमत आहे. भगवान महादेव सांगतात, हे ब्रह्मा, हे विष्णू, ही शिवरात्रीची तिथी जो कोणी उपवास करून माझं भजन करील तो मला माझ्या कार्तिकी आणि गणपतीपेक्षा बी जास्त प्रिय होईल. शिवरात्रीच्या दिवशी माझं पूजन करून मला बेल अर्पण करणारा, मला फूल अर्पण करणारा, जल अर्पण करणारा, त्याला जे पुण्य मिळतं त्या पुण्याचा हिशोब सांगता येत नाही. ज्ञानोबरायाच्या भाषेत सांगायचं म्हणजे फक्त पुण्याची गणना कोण करी. माझे दोन रूप आहेत, ब्रह्मा आणि विष्णू. एक रूप आहे माझं निर्गुण निराकार आणि दुसरं रूप आहे सगुण साकार. तर माझी पिंड आणि जे लिंग आहे ते माझं निर्गुण निराकार रूप आहे. मी तुमच्यामुळं प्रगट झालो. पण इथून पुढं हे ब्रह्मा, हे विष्णू, माझ्या मूर्तीपेक्षा बी माझ्या लिंग पूजनानंच जन लोक सुखी होतील. आता मी ज्या ठिकाणी प्रगट झालो हे उत्तरांचल, हे माझ्या लिंगराज रूपानं प्रसिद्धीला येईल. मी लिंग रूपामध्ये प्रगट झालो ही कथा जे लोक ऐकतील, भगवान महादेव लिंग रूपामध्ये कोणा करता कधी प्रगट झाले ही कथा जे भक्ता ऐकतील त्यांचे संपूर्ण पाप नष्ट होतील आणि त्यांना जीवनामध्ये इच्छित वर प्राप्त होईल. आता पुढे भगवान महादेवानी विष्णू आणि ब्रह्मदेवाला प्रणव पंचाक्षराचं महात्म्य आणि ब्रह्मदेवाला आणि भगवान विष्णूला स्वतः महादेवानं दीक्षा दिली. हे ब्रह्मा, हे विष्णू, माझ्या पंचमुखाच्या द्वारे ओंकार स्वरूप प्रगट झालं, ओंकार प्रगट झाला. हे ओंकार एक अक्षर ब्रह्मच आहे. या ओंकाराचा जो कोणी जप करील त्याला अक्षर ब्रह्माची प्राप्ती होते. माझ्या ओंकारापासूनच माझ्या पंचाक्षर मंत्राची निर्मिती झाली. पंचाक्षर मंत्र म्हणजे नमः शिवाय. या मंत्राचा जो कोणी जप करील तो मला प्राणापेक्षा जास्त प्रिय राहील. ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय हा मंत्र आपण आपल्या मनानं जर जपला तर त्याचं तितकं फळ मिळत नाही जितकं फळ आपण हा मंत्र आपल्या गुरुच्या मुखातून घेतल्यानंतर मिळते. काही लोक म्हणतील बाबा मंत्र तर मंत्रच आहे, गुरुनं सांगितला काय ना आम्हाला माहित आहे. मग गुरुनं सांगितल्यावर तरी तोच मंत्र सांगणार ना आम्ही आमच्या मनानं जपला तरी तोच मंत्र आहे. फरक काय दोघांमध्ये? गुरुकडून न घेता जर आम्ही नमः शिवाय मंत्राचा जप केला तर भगवान महादेव स्वतः ब्रह्मा आणि महेश विष्णूला सांगतात की अरे गुरुच्या मुखातून मिळालेल्या मंत्रामध्ये पावर असते, शक्ती असते. माझे सद्गुरुदेव भगवान नेहमी एक उदाहरण सांगतात, समजून घ्या मायबापू, तुमच्या हातामध्ये बंदुकीची गोळी दिली. कशाची गोळी? खाऊ नका चॉकलेटची समजून. गोळी कशाची? बंदुकीची गोळी. आणि जर समजा तुम्हाला कोणाचा राग आला आणि हातातली बंदुकीची गोळी घेऊन जर तुम्ही त्याला अशी मारली हातानं तर त्याला ती लागणार की नाही? त्याला ती गोळी लागणार, पण त्या गोळीपासून त्याला काहीही इजा जास्त होऊन काय झालं,
त्याच्या जोरात लागली तर डोक्याला थोडंसं रक्त निघेल, याच्यापेक्षा काही होणार. कारण तुम्ही हातानं जी बंदुकीची गोळी फेकली त्या गोळीमध्ये काय नाही, शक्ती नाही, पावर नाही. पण तीच तुम्ही हातातून फेकलेल्या बंदुकीची गोळी जर बंदुकीत टाकून जर मारली तर मारू नका, पहिली गोष्ट बंदूक घेऊच नका. पण जर समजा तीच गोळी तुम्ही बंदुकीत टाकून जर मारली समोरच्याला तर काय होईल, तो नष्ट होईल, तो मरून जाईल. सांगायचं काय मला तुम्हाला, आपण आपल्या मनानं नामस्मरण करणं म्हणजे हातातली गोळी आणि गुरुमुखानं नामस्मरण म्हणजे करणं म्हणजे बंदुकीतली गोळी. जसं हातातल्या गोळीला काहीच पावर नसते, बंदुकीच्या गोळीला फार मोठी पावर असते, तसं गुरुमुखातल्या नामाला फार मोठी शक्ती असते. म्हणून नामस्मरण गुरुमुखातून ऐकलं पाहिजे. कोणतं नाम असं आहे की गुरुनं देण्याच्या आधी तुम्हाला माहित नव्हतं? सगळे नाम रामकृष्णारी तुम्हाला माहित आहे, ओम नमः शिवाय तुम्हाला माहित आहे, सोहम ब्रह्म तुम्हाला माहित आहे, सगळं माहित आहे. पण गुरुच्या मुखातून ती दीक्षा झाल्याशिवाय त्या नामाला सामर्थ्य येत नाही. ब्रह्मा आणि विष्णू भगवंतांना सांगितलं, महादेवा आता याच्यापेक्षा आता कोणताच दिवस चांगला नाही. तुम्ही सांगितलंच शिवपंचाक्षरी मंत्राचा जप, ओम नमः शिवाय मंत्राचा जप करणारा अनंत अनंत प्रभावशाली होतो. मग आता वेळ कशाला करता, तुम्ही आम्हाला मंत्र दीक्षा द्या. मंत्र दीक्षा देत असताना भोलेनाथानं दोघांच्या अंगावर कपडा टाकला आणि तात्काळ महादेवानं साक्षात ब्रह्मदेव आणि विष्णूच्या कानामध्ये शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. महादेव फक्त मानवाचाच गुरु आहे असं नाही दादा हो, देवादिदेव महादेव विष्णू आणि ब्रह्मदेवाचा भी गुरु आहे. कोणाचा गुरु आहे? या जगामध्ये तुम्हाला जिथं जिथं सिद्धपणा दिसतो त्या सगळ्या सिद्धांचा गुरु माझा महादेव. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा, मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा, मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा. रोज आपण हरिपाठामध्ये हा अभंग म्हणतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. अरे देवादिदेव महादेव सर्वांचे गुरु आहेत. आमचे गुरु, तुमचे गुरु, सगळ्या जगांचे गुरु, जगद्गुरु. आणि इथून पुढे कथा सुरू. महादेवानी कोणाला दीक्षा दिली आज? विष्णू आणि ब्रह्मदेवाला दीक्षा दिली. कानामध्ये महादेवाने मंत्र सांगितल्याबरोबर दोन्ही देवाला शिवपंचाक्षर मंत्रानं महा आनंद प्राप्त झाला. दोन्ही देवाने हात जोडले, महादेवाची गोड स्तुती केली. निराकार मोंकार मूलम तुरीयम गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकाल कालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहम्.
दोघांनी गोड अशी भोलेनाथाची स्तुती केली आणि दोघाला मंत्र दीक्षा देऊन भगवान अंतर्धान झाले. महादेव दोन्ही देव आपल्या आपल्या ठिकाणीकडे गुरु मंत्राचा जप करीत चालले होते. पुढे नंदीराज सनत कुमाराला ही कथा सांगतात. आता मी तुला शिवलिंगाची स्थापना करून भगवान महादेवाचं पूजन कसं करायचं ते सांगतो. जी कथा नंदीराजाला महादेवानं, नंदीनं सनत कुमाराने व्यासाला, व्यासाने सूत महाराजाला, सूत महाराज सौनकादिक ऋषीला प्रयागराज तीर्थावर सांगतात. भोलेनाथाच्या लिंगाची स्थापना करून त्याचं जर पूजन केलं तर त्या लिंग पूजनानं, भोलेनाथाच्या शिवलिंग पूजनानं जीवाला भुक्ती आणि मुक्ती दोन्ही मिळतात. भुक्ती म्हणजे ऐश्वर्य आणि मुक्ती म्हणजे मोक्ष. भोग मोक्ष देण्याचं सामर्थ्य भगवान शंकराच्या पूजनात आहे. आता तुम्ही भोलेनाथाची जे लिंग पूजा आहे ती कशी करावं, कुठं करावं, काय करावं. दोन प्रकारचे शिवलिंग असतात, एक चर आणि आचर. आपण आपल्या घरामध्ये सुद्धा भगवान महादेवाचं शिवलिंग ठेवू शकतो. एक बोटापेक्षा जास्त मोठा असलं पाहिजे, एका बोटापेक्षा लहान, एक अंगुलापेक्षा लहान शिवलिंग नसावं. घरातल्या शिवलिंगावरती नागाचा फणा नसावा, बिना नागफणीचं घरातलं शिवलिंग असावं. घरात शक्यतो पितळाचं शिवलिंग ठेवू शकता तुम्ही, पाषाणाचं शिवलिंग ठेवू शकता तुम्ही घरात पूजेमध्ये. विशेषतः स्फटिकाचं शिवलिंग घरामध्ये ठेवू शकता. झालं शक्य तर पाऱ्याचं शिवलिंग ठेवू शकता. काही नसेल, कधी नर्मदा मैयाला जर गेलात तर नर्मदा मैयाचा असा गोल एक असा गोटा घेऊन यायचा आणि त्याला खालून असे पिंड तयार करून तो नर्मदा मैयाचा जो गोटा आहे तो त्याच्यावर जर ठेवला, कारण मी तुम्हाला फक्त म्हणतोय नर्मदा मैयाचा गोटा, पण नर्मदा मैयाचा प्रत्येक कंकर हा भगवान शंकराचं स्वरूप आहे. नर्मदा मैयातला एक ना एक दगड कोणाचं, हर कंकर है भगवान शंकर. तर तुम्ही घरामध्ये शिवलिंगाची पूजा करू शकता. तीर्थात जर गेलात तर तुम्ही रेतीचं शिवलिंग बनवून त्याची सुंदरपैकी पूजा करू शकतात. निर्माण केलेल्या शिवलिंगाची पूजा अर्चा झाल्याच्या नंतर परत सांगता पूजन करायचं, त्याला अगरबत्ती बेलफूल ओवाळायचे आणि विधिवत तुम्ही त्या शिवलिंगाचं विसर्जन करू शकता. शिवलिंग पिठाचं असू शकतं, शिवलिंग मातीचं असू शकतं, शिवलिंग रेतीचं असू शकतं, शिवलिंग पाषाणाचं असू शकतं, शिवलिंग हळदीचं. अच्छा, तुम्ही शिवलिंग ज्याचं बनतंय त्याचं करू शकता. पण विशेषतः माती आणि रेती, ज्या लिंगाचं विसर्जन करायचं, माती आणि रेतीचं शिवलिंग तुम्ही करू शकता. ते शिवलिंग करून त्याची विधिवत जर पूजा अर्चा केली तर निश्चित तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्व सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केल्याच्या नंतर सुंदरपैकी त्रिकाळ संध्या करावी. त्रिकाळ संध्या करत असताना सकाळ दुपार संध्याकाळ नाही झालं तर सकाळी सायंकाळी भगवान महादेवाची पूजा करावा, मंत्राचा जप करावा. भगवान महादेवाच्या मंत्राचा किती जप केल्याच्या नंतर भोलेनाथ प्रसन्न होतात. सांगतायत सूत महाराज, बाबा हो, ओम नमः शिवाय हा मंत्र मात्र गुरुमुखातून घेतल्याशिवाय म्हणायचा नाही. नमः शिवाय तुम्ही म्हणू शकता, शिवाय नमः म्हणू शकता, पंचाक्षरी मंत्राचा जर 5 कोटी मोजून जप केला, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय असा नामस्मरणाचा 5 कोटी जर तुम्ही जप केला तर साक्षात सदाशिव तुम्हाला सगुण दर्शन देतील. महादेव तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देतील 5 कोटी जपामध्ये. 1, 2, 3, 4 कोटी जप केल्यानं माणसाला ब्रह्मा विष्णू रुद्र महेश्वराचं पद प्राप्त होतं. या मंत्राचं पुरस्चरण केल्यानं, विशेषतः शिवनामाचा जप जर आपण तीर्थात केला
क्षेत्रामध्ये जर केला तर त्याचं अधिक फळ मिळतं। तीर्थक्षेत्र भगवान सूत महाराजांनी शौनकादिक ऋषीला भगवान महादेवाचं लिंग किती प्रकारचं स्थापन करायचं ते सांगितलं। त्याची पूजा करायची, शिवनामाचा जप करायचा। झालं शक्य या जन्मामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये शिवतीर्थ केलं पाहिजे, शिवतीर्थाला गेलं पाहिजे। एखाद्या तरी ज्योतिर्लिंगाला, एखाद्या तरी ठिकाणी आपण जाऊन शिवतीर्थाचं दर्शन घेऊन तिथं असणाऱ्या गंगेचं स्नान करावं। माणसं असे झालेले की कुठं जायचं म्हणलं की त्यांना जमतच नाही। काही लोक म्हणतात महाराज आम्ही तुमचं ऐकल्यावर आम्हाला वाटतं जावं बरं का, पण काय करावं घरी कामच खूप येतं। तर जीवनामध्ये मोक्ष देणाऱ्या तीर्थामध्ये जाऊन अवश्य भगवंताचं दर्शन करावं। सर्वात कोणतं तीर्थ प्रभावी सांगितले, कुठं गेल्यानंतर जीवाला भगवान शंकराची विशेष कृपा होते। सूत महाराज सांगतात जीवनात एकदा तरी काशी नावाच्या तीर्थक्षेत्रामध्ये जा, तिथं भगवान विश्वनाथाचं दर्शन आणि मणिकर्णिकेचं स्नान जर केलं, गंगेचं स्नान, भैरवाचं दर्शन जर केलं तर तुम्हाला काशी या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर भगवान शंकरजी तुमच्यावर विशेष कृपा करतील। प्रयागराज सारख्या तीर्थाला जर जाऊन तुम्ही स्नान केलं, शिवनामाचा जर जप केला, विशेष संक्रमण काळामध्ये म्हणजे संक्रांतीच्या वेळेला मौनी अमावस्याला जर तुम्ही तीर्थामध्ये गेलात, शिवनामाचा जप करून जर तुम्ही तीर्थाचं स्नान केलं तर निश्चित तुमच्यावर भगवान भोलेनाथाची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। शिवनाम तेरी महिमा लोक गाए, शिवनाथ तेरी महिमा जब लोक गाए, शिवनाथ तेरी महिमा लोक
एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी जोरदार. वा वा. भगवान शंकराच्या नामाचा महिमा तिन्ही लोकांमध्ये गायला जातो. माणसाने मुखाने भगवान शंकराचं तीर्थाचं वर्णन करावं, मुखाने भगवान शंकराच्या नामाचं वर्णन, पायाने शिवतीर्थाला जावं. 12 ठिकाणी भगवान शंकराचे मुख्य ज्योतिर्लिंग आहेत. गुजरातमध्ये सोरटी सोमनाथ आहे. थोडा आवाज द्या, आवाज वाढवा. गुजरातमध्ये सोरटी सोमनाथ आहे. तेलंगणामध्ये श्रीशैल्यम आहे. उज्जैनीला महाकाल आहे. ओंकारेश्वरला ओंकारेश्वर आणि अमलेश्वर आहे. परळीला श्री वैद्यनाथ भगवान आहेत. भीमाशंकरला भगवान भीमाशंकर आहेत. काशीला भगवान विश्वनाथ आहे. त्र्यंबकेश्वराला त्र्यंबकेश्वर आहेत. गोदावरी नदीच्या किनाऱ्याला. हिमालयामध्ये केदारनाथ आहे. संभाजीनगरच्या जवळ घृष्णेश्वरला वेरूळ आहे. वेरूळला घृष्णेश्वर आहेत. औंढ्याला नागनाथ भगवान आहेत. याच्या जवळ तुम्हाला जे बी तीर्थ जवळ वाटन त्या शिवतीर्थाला अवश्य जा. शिवतीर्थाला जाणारा भक्त भगवंताला खूप आवडतो. शिवतीर्थात जाऊन तीर्थाचं स्नान, भगवान महादेवाचं दर्शन, नामस्मरण जर केलं, बाबा 12 ज्योतिर्लिंगाला आम्ही नाही जाऊ शकत, नका जाऊ. जवळ कुठं तीर्थ असेल तर तिथं जा. तुमच्या अगदी जवळ 5 गंगेच्या संगमावरती भगवान चैतन्येश्वर अंबोरा नावाच्या नगरीमध्ये स्थित आहे. अंबोऱ्याचं वर्णन शास्त्रामध्ये इतकं मोठं आलेलं आहे. कुठंच 5 नद्याचा संगम नाही. आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या नागपूर जिल्ह्यामध्ये 5 नद्याचा संगम आहे. अंबोऱ्यासारखं तीर्थक्षेत्र, हरिनाथ भगवंताची संजीवन समाधी आहे तिथे. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज स्वामीजींचे गुरु महाराज. कधी नाही कुठं जाता आलं तर कमीत कमी चैतन्येश्वराला अंबोऱ्याला जा. भोलेनाथाच्या मंदिरात तीर्थाला जाणं अवश्य. तीर्थाचं वर्णन केलं. तीर्थाचं वर्णन केल्याच्या नंतर सूत महाराज सौनकादिक ऋषीला शिव उपासना करणाऱ्यासाठी काही कर्म सांगतात. पहिलं कर्म जर काय असेल शिव उपासना करणाऱ्यांनी तर सदाचार करायला पाहिजे. सदाचार म्हणजे काय? चांगला आचार. घाण वागून शिवभक्ती जर केली तर शिव उपासना करून फायदा नाही. सदाचार हा थोर सांडू नको रे, सांडू नये रे. जो सदाचार जीवन संपन्न जगतो, सत आचार चांगल्या आचारानं जीवन जगतो, चांगला आचार जगून जो भोलेनाथाची उपासना करतो, भोलेनाथ त्याच्यावरती प्रेम करतात. पहिलं सांगितलं संध्याचार, त्याच्यानंतर जप सांगितला. सूत महाराज म्हणतात ज्याला शिव उपासना करायची त्यानं न्यायोपार्जित चांगल्या कष्टानं धन कमवलं पाहिजे आणि धन कमवून थोडंफार दानही दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं दानाचं महात्म्य सांगितलं. संसारिकांनी 3 यज्ञ जीवनामध्ये अवश्य केले पाहिजेत. कोणते कोणते यज्ञ करावा? पहिला यज्ञ आहे अग्नियज्ञ, दुसरा यज्ञ आहे देवयज्ञ आणि तिसरा यज्ञ आहे ब्रह्मयज्ञ. मी तुम्हाला पहिल्या दिवशी यज्ञाचे काही प्रकार सांगितले होते. हे लेकरं बोलत आहेत, ते थोडंसं शांत करा त्यांना. शांततेत कथा आहे का? पहिला यज्ञ कोणता आहे? अग्नियज्ञ. अग्नियज्ञ कशाला म्हणतात? सकाळी सकाळी भगवान सूर्यनारायण उदयाच्या वेळेला आपल्या घरामध्ये सुंदर एखादं भांडं घ्या, पात्र घ्या, त्याच्यामध्ये गावरान गाईची गोवरी टाका, त्याच्यावरती थोडासा कापूर जाळा. गोवरी पेटल्याच्या नंतर असेल तुमच्याकडं तर 5 चमचे तूप त्याच्यामध्ये टाका आणि ते तूप टाकताना तुम्हाला दुसरा कोणताच मंत्र नाही आला तर सूर्यनारायणाचं नाव घेऊन तुम्ही 5 आहुत्या तुम्ही यज्ञाला द्या.
सकाळी सकाळी आपण अग्नीला जर काही दिलं तर परमात्मा संतुष्ट होतात। संसारिकांना अग्नी यज्ञ जरूर केलं पाहिजे। थोडक्यात अग्नीमध्ये आहुत्या टाकल्या पाहिजेत। अग्नी हे भगवंताचं मुख आहे। दोन मुख आहेत भगवंताचे। दोन ठिकाणी जर आपण अन्न टाकलं दिलं तर ते प्रत्यक्ष परमात्म्याला मिळतं। एक म्हणजे अग्नी हे परमात्म्याचं मुख आहे आणि दुसरं म्हणजे ब्राह्मण हे भगवंताचं मुख आहे। दोन ठिकाणी जर आपण आहुती दिली ती प्रत्यक्ष परमात्म्याला प्राप्त होते। पण अग्नी यज्ञ आपल्या घरात केलं पाहिजे। जुन्या काळामध्ये प्रत्येकाच्या घरात चुली होते। तेवढे काही त्या काळामध्ये तांदूळही पिकत नव्हते। गहू तर जुन्या माणसाला विचारा, जेवढ्या इथं आज्या बसल्यात त्यांना विचारा, तुमच्या लहानपणी रोज तुम्हाला चपाती भेटत होती का? भेटत असेल बुवा, या भागात सांगता येत नाही। यांच्या लहानपणी यांना भाकरीशिवाय पर्याय नव्हता। भाकरी खात होते ना तुम्ही लहानपणी, आणि आता तर भाकरीच करता येत नाही। आज आमच्या योगेश दादाने मला सांगितलं, महाराज 50 रुपयाला एक भाकर भेटती शहरात। किती अवघड झालं बघा। तर जुन्या काळामध्ये एक माचीस जर आणली, माचीसची डब्बी, तो महिना 2-2 महिने एक माचीसची डब्बी घरामध्ये राहायची। मी माझ्या लहानपणी पाहिले, आमच्या घरी एक माचीसची डब्बी महिनाभर चालायची। आता आठवड्याला माचीस नाही, माचीसचा अख्खा बॉक्स संपून जातो। का एवढे दिवस कसं काय जात होती? कारण घरामध्ये रोज माचीसनं चूल पेटवायचं कामच नव्हतं। जुन्या बाया काय करायच्या माहिती आहे? झोपताना रात्री एक गौरी पेटवून ठेवायच्या। रात्रभर ती गौरी धुपत राहायची। सकाळी उठल्या ना त्या मावल्या की त्याच गौरीला पेटवून तिनाच चूल पेटवायची। चुलीचं काम झालं की पुन्हा सकाळी एक मोठी गौरी घ्यायची, असं एक आट्ट केलेलं असायचं, त्याच्यामध्ये ती गौरी ठेवायची, त्याच्यावर दुधाचं मडकं ठेवायचं, दूधही तापायचं आणि अग्नी राहायचा। महिना घरातला अग्नी कधीच विझत नव्हता, बिलकुल विझत नव्हता। आणि चूल पेटली की ती बाई तव्यावरती मस्त पैकी असे भाकर टाकायची, छोटीशी भाकर टाकायची। त्या भाकरीला अशा शेकू दिलं की शेकलेली भाकर तव्यावरली काढायची आणि चुलीत टाकायची, आणि एक पाण्याचा थेंब पुन्हा चुलीत टाकायची आणि म्हणायची कृष्णार्पण। तर आपल्या पूर्वीच्या काळात प्रत्येकाच्या घरात अग्नी यज्ञ होत होता। अग्नीला आपल्या घरातून अन्न जात होतं। आता आपल्या घरच्या चुलीच गेल्या, शेगड्या आल्या, आणि शेगड्यात जर भाकरी टाकल्या तर ते शेगड्या महिन्याला बदलून घ्यावं लागतील। त्याच्यामुळं आता आपल्या घरातला अग्नी यज्ञ बंद पडला। माझ्या लहानपणी जर समजा एखाद्याच्या घरचा अग्नी जर विझलाच, बाय चान्स त्याच्या घरची गौरी जर विझली, तर बाया काय करायच्या, त्याच्या घरून आपल्या घरी विस्तू पेटून आणायच्या। माझ्या लहानपणी आंबाडी असते ना, आंबाडी गाव नाही बरं, आंबाडी असती, त्याच्यापासून सुतळी बनते बघा, त्या आंबाडीची भाजी पण असते। आंबाडीची जी वरची जागा असते त्याच्यापासून सूत दोरी बनते, आणि आतली जी असते त्याला सनकाडी म्हणते। आंबाडीच्या आतल्या काडीला काय म्हणते? सनकाडी। तुमच्याकडे सनकाडी म्हणायची का? सनकाडी। आणि जुन्या काळातल्या बाया आपल्या घरचा जर अग्नी विझला तर दुसऱ्याच्या घरून ती सनकाडी पेटवून आणायची। याच्यात काही बायांनी आणलाही असेल कदाचित दुसऱ्याच्या घरून सनकाडी पेटवून। सनकाडी का म्हणतात? सन म्हणजे सूर्य। थोडक्यात एकदा पेटली की न विझणाऱ्या काडीचं नाव काय असायचं? सनकाडी। एकदा तिथं पेटली की आपल्या घरी येईपर्यंत सन पेटत राहत होती, म्हणून तिचं नाव सनकाडी। हे बापूला म्हणा थोडंसं विको कमी कर रे, काय एक आवाजाला ह्या वर्षी अजिबात क्वालिटी नाही। काय नेमकं व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे काय? इकडं तिकडं नको जाऊ गडाय। 3 तासाची कथा थोडीशी। हरिओम हरिओम, विको कमी कर बरं बाळा थोडंसं। हरिओम। हां, काय व्हायला बघ, असं दाबल्यासारखा आवाज यायला थोडंसं। तुला येतं का? येत असेल तर कर, नाही तर राहू दे।
एकदम मोठ्या प्रेमानं बोला बरं, ओम नमः शिवाय. महिना घरातला अग्नी विजत नव्हता. बरोबर आहे, असंच राहू दे बेटा. महिना घरातला अग्नी विजत नव्हता. आपल्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये अग्नी यज्ञ होत होता. आता कुठं अग्नी यज्ञ नाही. आता आपल्या घरामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा जर पेटवायचं असेल, चूल तर नाहीच, पण शेगडी पेटवायची असेल तर माचीस पण नाही. बटन दाबलं, खटकन केलं का टपकन ते गॅस पेटतो. चुलीचं तर कामच राहिलं नाही. हां, चूल कुठं राहिली आता. चुली आता काही दिवसानंतर तर चूल सो म्हणून ठेवावं लागेल. दिस इज अ चूल. याच्यावर आपले जुने लोक स्वयंपाक करायचे सांगावं लागेल. पण अग्नियज्ञ घरात राहिला नाही. मागच्या वर्षी बोललो होतो, याही वर्षी सांगतो, प्रत्येकानं एक भांडं करा रोज, आणि रोज आपल्या घरी सकाळी अग्नियज्ञ करायचा. आपल्या घरात एक सेपरेट अग्नी पेटवायचा. त्याच्यावर एक तरी चम्मच तूप टाका, थोडेसे तांदूळ टाका, थोडासा गूळ टाका, आणि त्या अग्नीला पाणी फिरवा. तुमच्या घरात जर अग्नियज्ञ होत राहिला तर तुमच्या घरामध्ये अग्निमांद्यादी रोग होणार नाही. अग्नी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील. एक गोष्ट सांगू, तुम्हाला विश्वास येणार नाही. तुम्ही थोडंसं कॉम्प्रोमाइज करा. 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्याचा चेहरा पहा तुम्ही. असं चेहरा आणि आपला चेहरा पहा. ती बाई बिचारी काही लावित नाही चेहऱ्याला. 60-70 वर्षाची बाई काहीच लावित नाही. ती पावडर लावित नाही. कधी तिनं असं ते काय म्हणतात त्याला, फिरवून लावली, हां फेरेन लावली, ती लावली नाही. पण आपल्या चेहऱ्यापेक्षा जास्त चकाकी तुम्ही पहा म्हाताऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर. तुमच्या शेजारी असलं म्हातारा माणूस तर बघून घ्या, आताच काय लावलं आहे म्हातारीनं. भलंही बघा तुम्ही, बघा तुम्ही स्वतःच. आता नका बघू, घरी जाण दोघी आरशापुढं उभा राहा. आरशापुढं उभे राहा आणि तिला विचारा, ये खूबसूरती का राज क्या है. तर म्हातारे बाई काय सांगू शकणार नाही. तिनं कधी पावडर लावलं नाही, कधी तिनं फॅरेन लावली नाही, कधी काही लावलं नाही, तरी तिचा चेहरा तजेलदार दिसतो. त्याचं एकमेव कारण तिनं चुलीवरच्या भाकरी खाल्लेल्या. काय खाल्लं बोला, चुलीवरच्या भाकरी खाल्ल्यात. तुम्हाला जर तुमचे चेहरे चांगले ठेवायचे असतील तर कधीतरी आठवड्यातून 1-2 दिवस का होईना पण चुलीवरचा स्वयंपाक खायचा. जाऊ द्या. अग्नियज्ञ, याला कोणता यज्ञ म्हणायचा? अग्नियज्ञ. अग्नीला द्या, अग्नीला द्या. जिथे महाराज लक्षात ठेवा, अग्नी प्रसन्न ठेवला पाहिजे. अग्नीची उपासना केली पाहिजे, अग्नीची पूजा केली पाहिजे. अग्नी हे भगवंताचं मुख आहे. अग्नी काय आहे? भगवंताचं मुख आहे. म्हणून पहिला यज्ञ कोणता आहे? अग्नियज्ञ. त्याच अग्नीमध्ये आहुती टाकताना देवाचं नाव घेऊन जर टाकली आहुती तर त्या यज्ञाला देवयज्ञ म्हणतात. कोणता यज्ञ म्हणतात? देवयज्ञ. अग्नीमध्ये कोणाचं नाव घेऊन टाकायची आहुती? देवाचं नाव घेऊन आहुती टाकली की त्याला देवयज्ञ म्हणतात. आणि तिसरा जो यज्ञ आहे त्या यज्ञाचं नाव आहे ब्रह्मयज्ञ. ब्रह्मयज्ञ कशाला म्हणतात? ब्रह्मयज्ञ म्हणजे परब्रह्माच्या प्राप्तीकरता केलेल्या प्रत्येक क्रियेला ब्रह्मयज्ञ म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही इथं येऊन 2-2.5 तास ज्या मंडपात बसलात, हा तुमचा सर्वांचा ब्रह्मयज्ञ चालू आहे. तुम्ही तर म्हणाल, बाबा इथं तर काय कुंडही दिसत नाही आणि आहुती दिसत नाही. तुमच्या प्रत्येकाचे कानं म्हणजे यज्ञाचं कुंड आहे आणि माझा प्रत्येक शब्द म्हणजे त्या यज्ञातली आहुती आहे. अशा 3 प्रकारचा यज्ञ मानवाच्या जीवनात घडला पाहिजे. ज्याला शिवोपासना दृढ करायची त्यांनी न्यायोपार्जित धन कमवलं पाहिजे, कष्टानं पैसा कमवला पाहिजे. आयत्या पैशाची इच्छा कधी शिवोपासना करणाऱ्यांनी करू नये. आयतं धन कमवणाऱ्याला जिंदगीमध्ये शिव परमात्मा कधी कृपा करणार नाहीत. बस मिळालेलं जे धन आहे, कमवलेलं जे धन आहे ते चांगल्या ठिकाणी, चांगल्या पात्रामध्ये, चांगल्या काळामध्ये त्याचं दान केलं पाहिजे. पूजनामध्ये सूत महाराज म्हणतात की आपल्या देवपूजेमध्ये मुख्य 5 प्रतिमा असल्या पाहिजेत. 5 देवाची उपासना सूत महाराज सांगतात. 1 आपल्या देवपूजेमध्ये गणपती असावा.
2 आपल्या देवपूजेमध्ये बालकृष्ण असावा म्हणजे श्री नारायण झाला. 3 आपल्या देवपूजेमध्ये भगवान भोलेनाथाची शिवपिंड असावी. आणि 4 आपल्या देवपूजेमध्ये शक्ती मातेची एखादी मूर्ती असावी. ती दुर्गेची असली तरी चालती, लक्ष्मीची असली तरी चालती. किती प्रतिमा झाल्या मुख्य? गणपती, विष्णू, दुर्गा आणि शिव असे 4 मुख्य देव आपल्या पूजेत. आणि 5वा देव सूर्यनारायण. अशा पंचदेवाची उपासना आपल्या जीवनामध्ये नित्य घडली पाहिजे. विशेषतः सूर्याची उपासना अन्य महिन्यापेक्षा चालू महिन्यात जर झाली तर या महिन्यामध्ये सूर्य उपासना केली तर आपल्याला आणखीन बळ आणि आरोग्य प्राप्त होतं. हा जो महिना आहे ना, पौष महिना, हा सूर्य उपासनेचाच महिना आहे. या महिन्यामध्ये रथसप्तमी नावाचा दिवस येतो. प्रत्येक पौष महिन्यातल्या प्रत्येक रविवारी म्हणजे उद्या येणाऱ्या वारी, संडे, रविवार, आदित्यवार, उद्याच्या दिवशी सूर्य उपासना केली पाहिजे. तुमच्या इथं जर कोणी ब्राह्मण वगैरे असेल ना तर तुम्ही सहज ब्राह्मणाच्या घरी जाऊन पहा. ब्राह्मणाच्या बाया पाटावरती रांगोळीनं सूर्याचं चित्र काढतात आणि त्या सूर्याच्या चित्राला पूजतात. विशेषतः त्याला बोर अर्पण करतात, ऊसाचं कांड अर्पण करतात, गाजर अर्पण करतात, त्याला जे काय करडईचं फूल अर्पण करतात. या महिन्यामध्ये सूर्य उपासना जर केली तर शरीरात कुठलाही आजार राहत नाही. मोठ्या मोठ्या आजाराला दूर करण्यासाठी पौष महिन्यातली सूर्य उपासना फार महत्त्वाची. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक महिन्यात कुठल्या ना कुठल्या तरी देवतेची उपासना आहे. प्रत्येक महिना कोणत्या तरी देवता विशेष आहे. जसा आता पौष महिना गेला, या पौष महिन्यात कोणत्या देवाच्या उपासनेचं महत्व आहे? सूर्यनारायणाच्या उपासनेचं महत्व आहे. याच्यानंतर कोणता महिना येतो? पौष महिन्यानंतर. आता जर तुम्ही शाळेतल्या मुलाला विचारलं पौष महिन्यानंतर कोणता महिना येतो तर ते म्हणतील जानेवारी झाल्यावर फेब्रुवारी येतो हे माहीत आहे आम्हाला, पण पौष संपल्यावर कोणता महिना येतो ते माहीत नाही. त्याला तर पौष म्हणजे पाऊसच वाटतो काय कोणाला. माघ महिना. माघ महिना कोणत्या देवतेचा विशेष आहे? भोलेनाथाचा. माघ महिन्यातली शिवरात्र, कालच तुम्हाला सांगितलं की शंभूनाथ लिंग रूपानं प्रगट झाले होते शिवरात्रीच्या दिवशी. म्हणून माघ महिना शिव भगवान परमात्म्याचा विशेष महिना आहे, उपासनेचा महिना आहे. माघ महिन्यात आमच्या इकडं पूर्वीच्या काळात ते अभंग म्हणायचे. माघ महिन्यात आली शिवरात्र, जत्रा वंड्यात नागोबाची. तो अभंग गाथेत नाही पण ते भक्त भाविकांनी तयार केलेला अभंग आहे. प्रत्येक तर या महिन्यामध्ये सूर्य उपासना केली पाहिजे. सूर्याला काही नाही तर भाविक हो सूर्याला नुसतं अर्घ्य तरी दिलं पाहिजे. सूर्यनारायणाला उठल्यानंतर आंघोळ केली, पाणी घ्या, तुळशीला घाला आणि वाचलेलं पाणी तुम्ही काय करा, असं सूर्याकडे पाहून सोडा. सूर्याला जर तुम्ही अर्घ्य दिलं तर तुमचे पूर्वज जे आहेत ना, आपले जे गेलेले लोक आहेत आपल्या कुटुंबातले, ते ज्या लोकात आहेत समजून घ्या पितर लोकामध्ये, त्या पितर लोकामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, पाणीच नाही प्यायला. लक्ष देऊन ऐका. जो व्यक्ती सकाळी सूर्याला जल अर्पण करतो, कोणी असू द्या, त्याच्या पितराला तिथं जिथं असतील तिथं पाणी मिळतं. आणि म्हणून त्यांना पाणी जर मिळालं की ते आपल्या कुटुंबातल्या लोकाला आशीर्वाद देतात. तू माझ्याकरता पाणी दिलंस, मी तुला आशीर्वाद देतो. तुम्ही बघा जीवनामध्ये जेव्हा दिवस वाईट येतात, कोण्या चांगल्या जाणकाराकडे जा, ते लोक तुम्हाला सांगते तुम्हाला काय आहे, पितृदोष आहे. पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतंय, नारायण नागबली करावा लागतो. जा त्र्यंबकेश्वरला. काही नाही महाराज, तुम्ही फक्त सूर्याला रोज पाणी अर्पण करा. सूर्यनारायणासाठी रोज पाणी जर दिलं, सूर्याला जर जल अर्पण केलं तर तुमचा पितृदोष कमी होतो. पंचदेवाची उपासना सांगितली. त्यानंतर
शिवलिंगाचे प्रकार सांगितलेत. सूत महाराज विभूतीचा पण प्रकार सांगतात. किती प्रकारची विभूती आहे, कुठं लावायला पाहिजे. भस्म धारण केल्याच्या नंतर विभूती भस्म जर धारण केलं तर काय होतं? भगवंताची कोणत्याही देवाची उपासना करणाऱ्या भाविकांनी त्या देवाला आवडणारा गंध अवश्य लावला पाहिजे. थोडंसं लक्ष द्या. थोडीशी चिडचिड वाटायला लागली मला. विष्णूचा उपासक जर असेल तर त्यानं ऊर्ध्व पुंड्र उभा गंध लावलाच पाहिजे. शिव उपासना करणाऱ्यांनी आपल्या कपाळावरती त्रिपुंड्र म्हणजे आपल्या कपाळावरती त्याने आडवा गंध लावलाच पाहिजे. भस्म धारण केल्यामुळं किंवा ज्या देवाची तुम्ही उपासना करता त्या देवाला जो गंध आवडतो, टिळा आवडतो, तो जर लावला तुम्ही तर त्या देवाची विशेष कृपा आहे. काही लोक म्हणतील महाराज गंध लावला म्हणूनच काय माणूस भक्त थोडाच होतो, काय गंध न लावता माणसाची भक्ती होऊ शकत नाही का, असं लोक म्हणतील. पण नाही, तसं नाही. गंध अवश्य लावला पाहिजे. का? भस्म धारण करणाऱ्याकडं काळ असा वाकड्या नजरेनं सुद्धा पाहत नाही. भस्म लावणाऱ्याकडं काळ असा इकडं सुद्धा वळून पाहत नाही. म्हणून उपासकांनी पंचदेवाची उपासना करावी. ज्या देवाला जो गंध आवडतो तो भस्म आपल्या अंगावर धारण करावा आणि परमात्म्याची भक्ती करावी. सूत महाराज या पंच उपासनेमध्ये सुद्धा विशेषतः शिवपूजेचं जास्त महत्त्व सांगतायत. भगवान शंकराला आवडणारा नैवेद्य कसा अर्पण करायचा तेही सांगितलेलं आहे. भगवान शंकराला आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्याही वस्तू सूत महाराजांनी आणि शौनकादिक ऋषीला सांगितले. महादेवाला आवडणारी सगळ्यात पहिलं जर काय आवडत असेल तर पाणी आवडतं. महादेवाची पूजा बिना पाण्याशिवाय म्हणजे बिना पाण्याची होतच नाही. पाणी असेल तरच महादेवाची पूजा होते. महादेवाला आवडणारं पहिलं जर काय असेल तर जल आहे. जेल म्हणजे पाणी. पाण्याच्या नंतर महादेवाला आवडणारं काय असेल तर बेल आहे. बेलाचं पान, बिल्वपत्र. महादेवाला आवडणारं भस्म आहे. महादेवाला आवडणारा रुद्राक्ष आहे. महादेवाला आवडणारं धोत्र्याचं फळ आहे. महादेवाला आवडणारं शमी वृक्षाचं पान आहे. अनेक गोष्टी आवडतात महादेवाला. आता एका गोष्टीचा विचार करू आपण. सर्वात पहिल्यांदा शिवनामाचं महत्त्व, नंतर भस्माचं महत्त्व, त्यानंतर रुद्राक्षाचं महत्त्व आणि बेलाच्या पानाचं महत्त्व पाहू आपण. तर सगळ्यात पहिल्यांदा शिवनामाचं महत्त्व. महादेवाच्या शिवनामाचं काय महत्त्व आहे? नामाचं महत्त्व सांगताना सूत महाराज सांगतात, सज्जनाओ, काही गोष्टीमध्ये त्याची वस्तू सामर्थ्य शक्ती असते. थोडं तुम्हाला जड चाललंय, माझ्या लक्षात यायले, पण आता थोडंसं पटवून देतो तुम्हाला. लक्ष द्या. कसं? वस्तू सामर्थ्य शक्ती म्हणजे साखर आहे. तुम्ही जर समजा साखर अशी हातात घेतली आणि तोंडात टाकली तर कशी लागेल? कडू लागेल नाही? हां, थोडंसं असं उत्तर द्या. गोड लागेल. बरं, डोळे बंद करून खाल्ली तर आणि डोळे उघडे ठेवून खाल्ली, समजा डोळे उघडे ठेवून खाल्ली तरच गोड लागेल, डोळे बंद केले तर गोडच लागेल. अच्छा, बरं ठीक आहे, गोडच लागेल. बरं, घरातल्या शहाण्या माणसानं खाल्ली तर गोड लागेल आणि लहान माणसानं खाल्ली तरी गोडच लागेल. उभा राहून खाल्ली आणि बसून खाल्ली तरी. अरे साखर तुम्ही कशीही खा, गोडी त्याचा स्वभाव आहे. तोंडात पडल्याबरोबर गोड लागल्याशिवाय राहणार. तर साखरेची शक्ती कोणती आहे? गोडी ही साखरेची शक्ती आहे. तुम्ही जाणून खा का न जाणता का, साखर तोंडात गेली की गोडी तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. तर गोडी ही साखरेची शक्ती आहे.
जाऊ द्या, शुगरवाल्या माणसाला साखर खायची नसती म्हणून हा दृष्टांत कमी पडतो. दुसरा दृष्टांत देतो. अग्नीची शक्ती कोणती आहे? थंडपणा. अग्नीची शक्ती कोणती आहे? थंडपणा. अग्नीला हात लावला की बर्फासारखं वाटतं. एक तरी रेल्वेची गाडी इकडून जाते, रेल्वे गाडी इकडून, नेमकं काही महत्वाचं सांगायचं असलं की ती बडबड बडबड करी जाते. सगळं ठीक आहे, चला काय हरकत नाही. अग्नीची शक्ती कोणती आहे? बोला पटकन. गरमपणा, उष्णता ही अग्नीची काय शक्ती आहे. आता मला एक सांगा, माता भगिनी इथं बसलेल्या, आपण कितीतरी दिवसापासून स्वयंपाक करता की नाही? जाऊ द्या, बस विषय सोडा. आता मी दरवर्षी येतो तुमच्या इथं, आहे की नाही? जवळपास 3-4 वर्ष लगातार झाले आता मी तुमच्याकडे गावाला येतो. तर मला बघितल्याबरोबर तुम्ही म्हणता की नाही, अरे आपले महाराज आले, माऊली महाराज आले, असं म्हणता की नाही? आता तुमचे बी चेहरे माझ्या पक्के ध्यानात राहिलेत. तुम्ही मला इथं नाही, तुम्ही भंडाऱ्यात जरी दिसलात तर मी ओळखील की तुम्ही खातचे आहेत म्हणून. कसं काय? कारण 7 दिवसामध्ये आपली एकमेकाची काय झाली? बरोबर आहे, ओळख झाली. आता कुठेही भेटा आणि विचारा, बाबाजी ओळखलं का? मी बरोबर सांगणार तुम्ही कुठले गावचे. कोणत्या गावचे? तुमच्या गावचे. काही लोक विचारतात आम्हाला भेटले की, महाराज महाराज नमस्कार नमस्कार. ओळखल्या? हो. कुठले? गावचे. कोणत्या गावचे? तुमच्याच गावचे. आता त्यांचं गाव काय मला पटकन येत नाही आठवत. काय करता आता? बघा, आता कथा संपल्या, गाव गेलं की वर्षात पुन्हा काही गाठभेट होत नाही. 7 दिवस आपण एकत्र राहतो तर आपल्या ओळखी होतात. माऊल्यांनो, तुम्ही तर 20-25, कोणाच्या वयाचे तर 40-60 वर्ष झालेत, तर तुम्हाला महिलांचं जीवन तर समजतं तेव्हापासून अग्नीच्या जवळ असतं, हे की नाही? तुम्हाला जशी समज आली तसं तुम्हाला जास्त संपर्क कोणाचा आहे? अग्नीचा आहे. लहानशी मुलगी जरी असली तर आई तिला कमीत कमी इतकं तरी म्हणेन, बाले काय देवाला दिवा लाव. दिवा लावण्याच्या निमित्तानं का होईना पण तिला संपर्क कशाचा येतो? अग्नीचा येतो. तुम्हाला येतो का नाही अग्नीचा संपर्क? संबंध आहे की नाही अग्नीचा? आहे. किती दिवसापासून तुमची आणि अग्नीची ओळख आहे ना? मग एवढी ओळख झाल्यावर तुम्हाला अग्नी लासत नसेल. काय व्हायला कडे गाड्या? तुमचं रेंज दिसेल मला आज, कव्हरेज नाही का? लासतो का तुम्हाला अग्नी? अच्छा, मला वाटलं ओळख झाली म्हणून अग्नी तुम्हाला लासत नाही. हा, थोडा आमच्यापेक्षा कमी लासतो म्हणा. काल नाही का ते आमचे भाऊ यजमान म्हणून आले तर दिवा लावू लागले. तर दिवा लावत असताना माचीसची काडी पूर्ण त्यांच्या बोटापर्यंत आली, तरी त्यांनी तो दिवा पेटवला. मला चिंता वाटू लागली त्यांच्या बोटाला लासेल. थोडंसं लासलंही असेल पण कमी. आमच्यापेक्षा तुम्हाला उशिरा लासत असेल पण लासल्याशिवाय राहत. कारण अग्नी हा कोणालाच माझं आणि कोणालाच परक, आपलं म्हणजे माझं तुझं. आपल्या इकडच्या भाषेत आपलं तुपलं, इकडच्या भाषेत मायावालन तो यावाला कोणाला समजत नाही. तो सगळ्यांशी सारखा व्यवहार करतो. कोण? अग्नी. तर अग्नीला जर समजा कोणी हात लावा, कधी हात लावा, कुठेही हात लावा, अग्नीला स्पर्श झाला की चटका देणं हा अग्नीचा धर्म आहे. जसं उष्णता ही अग्नीची शक्ती, गोडी ही साखरेची शक्ती आहे की नाही? बोला. हा, तसं जीवाचं कल्याण करणं हे शिवनामाची शक्ती आहे. जीवाचं कल्याण कसंही घ्या तुम्ही. शिवनाम निजल्याने गाता उभा नारायण, अभैसता कीर्तन करिता डोले. शिवनामाची काय शक्ती आहे. मथुरेमध्ये एक दाशार्ह नावाचा राजा होता. मथुरेमध्ये दाशार्ह नावाचा राजा होता. चांगला राजा होता, गुणी राजा होता, प्रजेचं पालन करणारा होता, सर्वांचे सुखदुःख जाणणारा होता. गरिबापासून श्रीमंताची जाण त्या राजाला होती. हा यदुवंशातला राजा
राज्य करत असताना त्याची जी पत्नी, तिचं नाव होतं कलावती. ती अत्यंत सुंदर, रूपवान, देखणी, सद्गुणी, सर्व गुणांनी युक्त होती. राजा एके दिवशी त्याच्या मनामध्ये काम भावना निर्माण झाली त्या राजाच्या, आणि तो आपल्या पत्नीजवळ गेला आणि तिच्याजवळ जाऊन त्यानं आपल्या मनातलं बोलून दाखवलं की माझ्या अंतःकरणामध्ये कामना निर्माण झाली, वासना निर्माण झाली. त्यावेळेला तिनं सांगितलं, महाराज तुम्ही माझे पती आहेत, पण जर स्त्री आजारी असेल, स्त्री ऋतुस्नानामध्ये असेल आणि स्त्री व्रतामध्ये जर असेल तर त्या स्त्रीला स्पर्श करू नये. तुम्ही माझे पती जरी असलात तरी पण तुम्ही आत्ता जी इच्छा केली, मी व्रतामध्ये, मी काही व्रत धारण केलेलं आहे, मग या व्रतामध्ये मी तुमची इच्छा पूर्ण करणार नाही. राजा दाशहाराला असं वाटलं, मी माझ्या हक्काची पत्नी, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं मी हिच्याबरोबर लग्न केलंय आणि माझी इच्छा पूर्ण करत नाही. म्हणून राजा दाशहार जबरदस्तीनं त्या कलावतीला स्पर्श करण्यासाठी गेला. जसा राजानं हात लावला तसं एकदम राजाला लासलं, एकदम चटका बसला. राजानं असा असा हात केला आणि विचारू लागला, कलावती काय केलंस तू? मी तुला स्पर्श केला तर निव्यापेक्षा बी जास्त गरम तू लागलीस. तुझ्या अंगानं मला एकदम चटका बसला, उष्णता लागली, का बरं? त्यावेळेला कलावतीनं सांगितलं, मालक मी तुम्हाला आधीच सांगत होते, मी उपासनेमध्ये, मी व्रतामध्ये, सध्या मी शिवनामाचं व्रत धारण केलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर माझी इच्छा असेल तर तुम्हाला सुद्धा पापमुक्त व्हावं लागेल. तुमच्या ठिकाणी अनेक गोष्टीचं पाप आहे. राजा म्हटल्यानंतर अनेक गोष्टीचं पाप त्याच्याजवळ येतं. तुमच्या शरीरात पाप आहे आणि तुम्हाला पापमुक्त झाल्याशिवाय तुम्हाला मला स्पर्श करता येणार नाही. राजा विचार करू लागला, तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य कशानं आलं? तिनं सांगितलं, माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य शिवनामानं आलेलं. राजा म्हणू लागला, कलावती मला सुद्धा तू शिवनामाचा उपदेश कर, माझ्या शरीरातले सगळे पाप नष्ट झाले पाहिजे आणि मला सुद्धा शिवनामाची दीक्षा दे. तिनं सांगितलं, स्वामी मी तुमची अर्धांगिनी, तुम्हाला जर शिवनामाची उपासना करायची असेल, शिवनामाची दीक्षा घ्यायची असेल तर आपल्या यादवाचे गुरु असणारे गर्गमुनी यांच्याकडे जाऊन तुम्हाला शिवनामाची दीक्षा घ्यावी लागेल. कलावती विलंब करू नको, मला आत्ता कळालं शिवनामाचा महिमा. अरे शिवनाम घेणाऱ्या व्यक्तीजवळ केवढी पावर आहे. स्पर्श जरी केला तरी स्पर्श करणारा अख्खा पेटून जाईल, एवढी ताकद जर शिवनामानं येत असेल तर मला सुद्धा शिवनाम घ्यायचंय, मला सुद्धा मंत्र दीक्षा मिळाली पाहिजे. कलावती आपल्या पतीला, दाशार्ह राजाला गर्गमुनीकडे घेऊन आली. गर्गमुनीला राजानं साष्टांग दंडवत घातला. सुंदरपैकी गर्गमुनीचे पाय धुतले. गर्गाचार्याने विचारलं, राजन बोल कशा करता आला? महाराज इतक्या दिवस नाही, आज मला कळालं शिवनामाचं महत्व, कृपया मला शिवनामाची दीक्षा द्या. राजानं जेव्हा शिवनामाची दीक्षा मागितली तेव्हा गर्गाचार्यानं सांगितलं, राजन चल यमुनेच्या किनाऱ्यावर, पहिल्यांदा यमुनेचं स्नान कर. राजा यमुनेच्या किनाऱ्यावर आला. राजानं यमुनेचं स्नान केलं. गर्गाचार्याने ओल्या कपड्यानं आलेल्या राजाच्या राजाच्या कानामध्ये शिवनामाची दीक्षा दिली. राजा यमुनेच्या किनाऱ्यावरती नेत्र बंद करून शिवनामाचा जप करू लागला. करत असताना राजाला जाणवू लागलं आपल्या शरीरातून काहीतरी बाहेर निघतंय. राजानं डोळे उघडे करून पाहिले तर राजाच्या शरीरातून कावळे बाहेर निघत होते, काळे काळे कुट्ट कावळे, आणि बाहेर निघून मरून पडायचे. राजानं गुरुला विचारलं, गुरुदेव माझ्या शरीरातून काय निघत आहे? त्यावेळेला गुरुनं सांगितलं, तू जसं जसं शिवनाम घेतोस तसं तसं तुझ्या शरीरातलं पापरूपी कावळे बाहेर पडायला लागलेत. राजा तू आता पापमुक्त झालास. आणि दाशार्ह राजानं शिवनाम जपून
पुढे भगवान शंभूनाथाची प्राप्ती करून घेतली. कलावतीनं सांगितलं, राजन आत्ता तुम्ही योग्य झालात, पापमुक्त झालात. गर्गाचार्याने दाशार राजाला शिवनामाची दीक्षा दिली आणि तो राजा इतिहासामध्ये आज अजरामर झाला. मग शिवनाम घेणारा जो कोणी असेल, शिवनाम घेणारा भगवंताला खूप आवडतो. का नाही आवडणार देवा? शंकराला त्याचं नाव घेणारा का आवडणार नाही? व्यवहारामध्ये एखाद्याचं नाव जर कोणी घेत असेल तर त्या माणसाला नाव घेणाऱ्याबद्दल चांगलं वाटतं का नाही? बोला. उदाहरणार्थ मी समजा इथं कथेमध्ये जर समजा एखाद्याचं नाव खूप वेळा घेतलं तर त्याला कसं वाटेल? बघा, महाराजांनी एवढ्या लोकात माझं नाव घेतलं बुवा. बाकीचे म्हणतील महाराजाला यांना जास्त दक्षिणा दिली असेल म्हणूनच महाराज याचं नाव पुन्हा पुन्हा घेत आहेत, आहे का नाही? काही काही महाराज लोक खूप वेळा नाव घेतात. बऱ्याच वेळेला तर माझ्या मुखातून तर नाही का कोणाचं नावच तोंडात येत नाही, त्याच्यामुळं बरेच लोक माझ्यावर नाराजच होतात, नाही का सुदर्शन महाराज? हां, नाराज होते. एका माणसानं तर त्याचं नाव मी पुन्हा पुन्हा घ्यावा म्हणून माझी कथा ठेवली आणि रोज सांगायचा, महाराज आपलं नाव 2-4 वेळा तरी आलं पाहिजे. हो म्हणायचो मी व्यासपीठावर गेल्यावर, पण काय एकदा कथा सुरू झाली की माझ्या लक्षातच राहत नव्हतं. त्या माणसाचं नाव एकदा बी येत नव्हतं तोंडात माझ्या. तो एके दिवशी मला म्हणला, महाराज मी 60-70 हजार रुपये तुमच्यासाठी खर्च केले, माझे पैसे पाण्यात गेले. कसं काय? तुम्ही एकदाही माझं नाव घेईनात. मला बी राग आला. म्हणलं, लेका देवाचं सोडून तुझं नाव घ्यायला का? तू माझा नवरा थोडाच आहेस. बाया नवऱ्याचं नाव घेणं सक्रातीच्या दिवशी तुम्ही घेतले का? सक्रातीला नाव घेतले की नाही? हां, खोलीत होते लाकडं, ते गेले तिकडं, मी आले इकडं. संक्रांतीच्या दिवशी बाया नाव घेणं सुदर्शन महाराज. आणि मला सांगा, बाई मालकाचं नाव आग्रहाने आणि हट्टानं किती वेळा घेते वर्षातून? नाव घ्यायचे दिवस किती असते? एक नाही ना माहीत, 2 वेळा हक्कानं नाव घ्यावं लागतं. कधी कधी एक सावित्रीच्या पूजेला, वट सावित्रीला घेत नाही तुम्ही का? साजरी करत नाही तुमच्याकडं? आमच्या इकडच्या बाया तर वड सावित्रीच्या दिवशी ह्या मोठ्या मोठ्या धडीच्या साड्या नेस, काय म्हणतात त्याला, पैठणी. हां, मोठ्या मोठ्या धडीच्या साड्या नेसणार, मोठंचे मोठं ताट हातामध्ये घेणार, त्या ताटामध्ये त्या वडाच्या पूजेचं साहित्य घेणार, त्याच्यामध्ये एक आंबा पण ठेवणार. तुमच्याकडे असतो का वडाच्या पूजेला? हो, मोठीची मोठी रील घेणार. रील कोणती रील? व्हॉट्सॲपवर बनवतात ती रील नाही, फेसबुकवर इंस्टाग्रामची रील नाही. काय ती रील बनवायच्या नादात कुठेही लोक रील बनवायला लागले. एक माणूस असा रागानं बघू लागला बायकोकडं आणि ती बायको त्या नवऱ्याचा फोटो टिपायला लागली आणि रीलमध्ये गाणं टाकलंय, देखा है पहिली बार साजन की आंखों में प्यार नाही अंगार. राग बघू लागला. तुम्हाला ती पाठ झालंय प्यार. काय रील घेतात त्या माऊल्या ताटामध्ये, वडाला जातात, काय गोड वडाची पूजा करतात. वडाला हळदी, वडाला कुंकू, वडाला पीस. इकडं नाही देत का? वडाला पीस, वडाला आंबा, वडाला ती भिजवलेली डाळ चण्याची, आणि त्या वडाला वेडे घालणार आणि वडाला सांगणार वडापाव वडापाव. भज्याचं कामच नाही. वडापाव. एक दिवस हक्कानं कधी नाव घेणार? वड सावित्रीला. आणि दुसऱ्यांदा पुन्हा हक्कानं कधी नाव घेणार? आता गेली ना संक्रांत, 14 जानेवारी, आहे की नाही? संक्रांतीला महिला मंडळी आपल्या पतीचं नाव घेतात. आता महाराज काही महिला मंडळी घेतात, काही महिला मंडळीला जबरदस्ती करावं लागते. घ्या, मी नाव घेणार नाही, अजिबात घेणार नाही. मी त्यांचं का नाव म्हणून घेऊ? मी घरात त्याला मी तू मी म्हणूनच बोलवते ना. अरे तू घरात त्याला तू मी बोलते, पण आमच्यात नाव घे ना. तर बाई आपल्या मालकाचं वर्षात 2दा नाव घेते का नाही? 2दा नाव बाई ज्या मालकाचं घेते तो मालक वर्षभर लागणाऱ्या वस्तू तिला घरात आणून देतो. बाई ज्याचं वर्षात 2दा हक्कानं नाव घेते तो तिला वर्षभर वस्तू पुरवतो. जर परमेश्वराचं आपण नाव घेतलं तर तो आपल्याला काय कमी पडू देणार आहे? बोला. घेत राहा, नामस्मरण करत राहा. शिवनामाचं महत्व. तुका म्हणे यासी नामाचा अभिमान. याला खूप नामाचा अभिमान आहे परमात्म्याचा. अरे
महाराज सांगतात की शिवनामाची आवड ज्याच्या अंतःकरणामध्ये झाली, समजून घ्या नामस्मरण करणाऱ्याला सगळ्या यज्ञाचं सगळं पुण्य मिळतं. हा तर शिवनाम जरूर जपा, शिवपिंडीची पूजा करा. शिवपिंडीची पूजा करत असताना बेल, फूल, जल हे घेऊन जा. पण हे करत असताना तुम्ही नामधारक होऊन काय करा, उपासना करताना आधी तुम्ही नामधारक व्हा. नामधारक होऊन शिवोपासना करा. दुसरी गोष्ट, कोणत्याही देवाची पूजा करणाऱ्या भक्ताला किंवा विशेष शिवपूजा करणाऱ्यांनी शंभूची पूजा करताना आधी आपल्या स्वतःला भस्म लावावं. कारण भस्म विधीशिवाय, भस्म धारण केल्याशिवाय आपल्याला शिवपूजा करण्याचा काय नाही बोला अधिकार नाही. तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे, तुम्हाला सांगतो आता. एकंदरीत भस्माचे काही प्रकार आहेत. एक आहे महाभस्म, दुसरा आहे स्वल्प भस्म. त्याच्यातही महाभस्माचे 3 प्रकार आहेत, श्रौत, स्मार्त आणि लौकिक. स्वल्प भस्माचे अनेक प्रकार आहेत. श्रौत आणि स्मार्त भस्म ब्राह्मणांनी, तर लौकिक भस्म इतर सर्वांनी उपयोगात आणला पाहिजे. भस्म धारण करणाऱ्यांनी वैदिक मंत्राचा उच्चार करून भस्म धारण करावा ब्राह्मणांनी. पण बाकीच्याला मात्र भस्म धारण करताना वैदिक मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही. नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम असं म्हणून त्यांनी भस्म धारण करावा. सज्जनाहो, भस्म लावण्याचा अधिकार ब्राह्मणालाच आहे असं नाही. सर्व वर्णाला भस्म धारण करण्याचा अधिकार असून स्त्रिया सुद्धा भस्म धारण करू शकतात. स्त्रिया सुद्धा भस्म धारण करू शकतात. जो मनुष्य भस्म धारण न करता शिवपूजा करील त्याला शिव परमात्म्याची प्राप्ती होणार नाही. का बरं? अरे सामान्य बघा, एखादी बाई जर म्हणायला लागली, काय म्हणायला लागली, हे बघा मी माझ्या नवऱ्यावर जीवापाड प्रेम करते. बर, मग तुझं म्हणणं काय? माझं म्हणणं एवढंच आहे की मला 2 गोष्टी आवडत नाहीत, माझ्या नवऱ्याने त्या मान्य कराव्या, मी माझ्या मालकाची खूप सेवा करील. कोणत्या 2 गोष्टी आवडत नाही बाई? एक म्हणजे कपाळावरचं कुंकू, दुसरं म्हणजे गळ्यातलं मंगळसूत्र. या 2च गोष्टी आवडत नाही, मी माझ्या मालकाची सेवा करेल. मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू नसताना जी बाई आपल्या मालकाची सेवा करील कदाचित तिच्या मालकालाही मान्य असेल कदाचित, पण जग तिला सुवासीन म्हणेल का बोला? भलंही तिनं रोज सकाळ संध्याकाळ नवऱ्याला शिव्या का देईना, पण तिच्या कपाळाला कुंकू, भांगात सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र, पायात जर जोडवे असतील तर त्या बाईला सगळं जग काय म्हणू शकतं बोला? सुवासीन म्हणेल. जसं सुवासीन सिद्ध होण्याकरता सुवासिनीचे अलंकार इच्छा नसताना धारण करावेच लागतात, तसं भोलेनाथाची उपासना करताना तुमच्या इच्छेचा प्रश्न नाही. तुम्ही रुद्राक्ष धारण करा, भस्म धारण करा. भस्म धारण सूत महाराज सांगतात, जो मनुष्य भस्म धारण न करता शिव उपासना करतो त्याला कधी शिव भगवान कृपा करणार नाहीत, तो पातकीच आहे. जो मनुष्य शिवाग्नीचित भस्म धारण करतो त्या माणसाच्या दर्शनानंच बाकीचे लोक पापमुक्त होतात. भस्म धारण करणारा मोक्षाचा अधिकारी आहे. भस्म धारण करत असताना काही नाही म्हणता आलं तर श्री शिवाय नमस्तुभ्य म्हणून भस्म धारण करावा. भस्म कसा धारण करावा, कुठे कोणत्या कोणत्या ठिकाणी लावावा, भरपूर याचा विधी आहे. जास्त नाही, तुम्ही फक्त कपाळालाच ओम नमः शिवाय म्हणून भस्म धारण केला तरी भरपूर झालं. नाही पण महाराज आम्हाला सांगा ना की भस्म कशा पद्धतीने धारण करायचा?
सूत महाराज सांगतात, मुनीश्वर हो, आता मी तुम्हाला शरीरात कोणत्या कोणत्या अवयवावर क्रमानं भस्म लावायचं ते सांगतो. मी त्रिपुंड लावताना कोणत्या देवतेचं स्मरण करावं तेही सांगतो. शरीरावर 32, 16, 8 किंवा 5 ठिकाणी भस्म लावा. किती किती? 32, 16, 8 किंवा 5 ठिकाणी भस्म धारण करावं. मस्तक, कपाळ, त्याच्यानंतर दोन्ही कान, दोन्ही नेत्र असं स्पर्श करायचा भस्माचा. दोन्ही नाशिका, मुख, कंठ, 2 हात, दोन्ही कोपरे, 2 मनगट, हृदय, दोन्ही पार्श्वभाग, नाभी, दोन्ही आणि मांड्या, घोटे, 2 गुडघे, पोटऱ्या, पाय, 32 ठिकाणं झाले हे भस्म लावण्याची. तिथं प्रत्येक ठिकाणी काय आहे? देवत्याचा वास आहे म्हणून 32 ठिकाणी. नाही 32 ठिकाणी तर मस्तक, ललाट, कंठ, दोन्ही खांदे, दोन्ही भुजा, 2 कोपरे, 2 मनगट, हृदय, नाभी, 2 पार्श्वभाग, 16 भागावर भस्म लावा. नाही तुम्हाला 16 भागावर लावता आला, बरं लावला 16 भागावर तर त्याचं कारण आहे अश्विनी कुमार, शिव, शक्ती, रुद्र, ईश, नारद, वामादी 9 शक्तीचं पूजन. किंवा मस्तक, केस, दोन्ही कान, मूग, 2 हात, हृदय, नाभी, 2 मांड्या, 2 गुडघे, 2 पाय, 16 ठिकाणी क्रमशः जर लावला तर त्या ठिकाणच्या देवता प्रसन्न होतात. नाही तर ललाट, दोन्ही कान, दोन्ही खांदे, दोन्ही हृदय, नाभी 8 ठिकाणी जरी भस्म लावला तरी चालतो. नाहीच लावला तर कमीत कमी 5 ठिकाणी भस्म लावायचा. 5 ठिकाणी 1, 2, 3, 4 आणि 5. उदरावर, दोन्ही बाहूवर आणि इथं असं 5 ठिकाणी भस्म लावायचा. भस्म लावताना ओम नमः शिवाय म्हणा, ईशाभ्याम नमः म्हणा, बीजाभ्याम नमः म्हणा, पितृभ्याम नमः, उमेशाभ्याम नमः, भीमाय नमः अशा पद्धतीनं भस्म धारण करावा. भस्म धारण करणारा जो कोणी महात्मा असेल, भस्म लावलेला व्यक्ती ज्या देशातून जातो ती जमीन, तो देश पवित्र करण्याचं सामर्थ्य भस्म. तुम्ही पहा ना, तुम्ही कुंभमेळ्यात पहा, ते नागा साधू सगळ्या अंगाला भस्म लावले असतात. त्यांचं अंग पूर्ण भस्मानच आच्छादित असतं. तो भस्म धारण करणारा जीव ज्या देशातून, ज्या प्रदेशातून जातो तो प्रदेश सुद्धा पवित्र करण्याची ताकद भस्म धारण करणाऱ्याला येते. काय भस्माचं सामर्थ्य महाराज. महादेवाला भस्म खूप प्रिय आहे. भस्मांग रागाय महेश्वराय. महादेवाला भस्म आवडतो आणि भस्म स्वतःला लावणाराही महादेवाला आवडतो. नाही तुम्हाला भस्म लावतायत नका लावू. कमीत कमी दिवसाच्या काठी भस्म धारण करणाऱ्याचं तोंड जरी पाहिलं तरी तुम्हाला पुण्य मिळून जाईल. एकदा मोठ्या प्रेमानं बोला ओम नमः शिवाय. भस्म धारण आमचे गुरुदेव सांगायचे. एका गावामध्ये एक महाराज आले. त्यांनी सांगितलं, शिव उपासक होते, ज्याला पटतं त्याने ऊर्ध्व पुंड्र लावावा, ज्याला शिवोपासना करायची त्यांनी त्रिपुंड्र लावावा, आडवा भस्म लावावा. ते कीर्तनात महाराज गंध लावा म्हणून सांगत होते, भस्म लावा म्हणून सांगत होते, पण तिथं बी एक बसलेला होता. तो म्हणे महाराज मायासारख्याला लावायचा लयच कटाळा, त्यानं काय करावं. तर ते महात्मा म्हणले ठीक आहे बाबा, तुला जर लावायचा कंटाळाच असेल तर तू फक्त काय करत जाय, ज्यानं भस्म लावलं त्याचं तोंड पाहत जाय. तेवढं तरी करशील, तेवढं करून तू फक्त काय करत जाय, भस्म धारण करणारा किंवा गंध लावणाऱ्याचा चेहरा पाहिल्याशिवाय जेवण करत जाऊ नको. तो म्हणे महाराज हे जमते गाड्या मला. आणि त्यानं सुरू केलं. रोज सकाळी उठायचा, पत्नीनं जेवायला वाढलं की तो म्हणायचा 2 मिनिट थांब मी आलोच. मंदिराजवळ जाऊन उभा राहायचा, कोणी गंधावाला आला की त्याला हात जोडायचा आणि घरी जाऊन ताटावर बसायचा. बरं असं करता करता एक दिवस मंदिराजवळ गेला, तासभर उभा राहिला पण गंधावाला एक बी नाही आला. पत्नी गॅलरीतून हाका मारत होती, अजी, ओ जी, सुनो जी, 4G नाही 5G. झोपले का जी?
काय ग चला ना जेवायला, स्वयंपाक थंडा होतोय. तो म्हणे काय करते ग, आज कोणीच गंधावाला भेटत नाही म्हणे. नसतो त्या महाराजाला बोललो मी, गंधावाल्याचं तोंड पाहिल्याशिवाय दर्शन करणार नाही तर बरं, जेवण करणार नाही तर बरं झालं असतं. कारण ते गाव एकाच आडनावाचं होतं, एकाच आडनावाचे लोक होते. आणि त्या गावात पडलं होतं सुतक. सुतक पडल्यावर गंध लावता येत, किती दिवस लावायचा नाही. सुतक पडल्यावर मिनिमम 10 दिवस गंध लावायचा नसतो. पण काही काही भागामध्ये तिसऱ्याच दिवशी सगळं करतात. चला बाबा, गाई गडबड असते काही भागामध्ये तिसऱ्या दिवसाची नाही का, त्याच्यामुळं होतो तिसरा दिवस पण संपन्न होतो, काही अडचण नाही. पण विशेष किती दिवसाचा विधी आहे, 10 दिवसाचा विधी आहे. तर मग त्या गावातले लोक 10 दिवसाचा विधी पाळणारे होते. कोणी गंध लावणारा दिसेना. पत्नी म्हणली इकडे या, इकडे या म्हणल्यावर गेला. काय करू, जेवण करून घ्या. तू म्हणे नाही ग, साधूला कधी शब्द देऊन दिला तर शब्द पाळला पाहिजे. आज मी उपवासी राहीन, पण गंधावाला पाहिल्याशिवाय जेवण करायचं नाही. ती म्हटली इकडे बघा ना, काय आपल्या गावचा कुंभार आहे ना, हो तो लावतो बघा भस्म. तो म्हणे मग पगले मला लवकरच नाही सांगायचं का. आजी म्हणे मी आठवण करत होते पण माझ्या लक्षातच येत नव्हतं. जा म्हणे, पळतच निघाला. एक तर कुंभाराचं घर फार तिकडं आदाशाच्या रस्त्याला होतं, 2 किलोमीटर. पळत 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 गेला. घरी म्हणू लागला कुंभाराला, कुंभार दादा आहेत का घरी. बाई म्हणे अहो बाबा काय काही नाही म्हणे. कुठं गेले. ती म्हणे आत्ताच म्हणे मडक्यासाठी माती आणायला गेले. तो म्हणे कोणीकडे गेले सांगा. तो म्हणे इकडं संगमाच्या रस्त्यानं गेले म्हणे. तो परत संगमाच्या रस्त्यानं गेला. 2 किलोमीटर कुंभार दादा नदीच्या किनाऱ्यावर काय काढत होता, माती काढत होता. यानं कुंभाराला हाक मारली, आवाज दिला, कुंभार दादा, ओ कुंभार दादा. कुंभारानं असा टिकास मारला आणि त्याच्या टिकावाला सोन्याच्या नाण्यानं भरलेला गुंड लागला. कोणाला, कुंभाराला. त्याला काय सापडलं, धन सापडलं. काळं धन नाही, काही पूजा अर्चा न करता, छावछू मंतर जंतर न करता त्याला धन सापडलं. कुंभार म्हणले का जीवनात मी आता मालामाल होतो, फक्त हे माझा गुंड हंडा धनाचं हे गुंड आहे, कोणी बघू नये. आणि तेवढ्यात हा गेला, कोण, गंध पाहायला जाणारा. त्यांना आवाज दिला, कुंभार मामा. त्यानं असं वर पाहिलं, राम राम म्हणलं, येतो. पाहिला मी. काय म्हणे, पाहिला. यानं काय पाहिला, हे काय बघायला गेला होता, गंध बघायला गेला होता. कुंभाराला काय वाटलं, यानं काय पाहिला, धनाचा गुंडच बघितला. कुंभार म्हणी थांब. तो म्हणी झालं माझं काम. अरे बाबा तू या पाया लागतो, थांब. तो म्हणे मी थांबू शकत नाही, माझ्या जेवणाची वेळ होऊन 4 तास उशीर झालाय. आने वाली ट्रेन 4 तास लेट चल रही है. आपको हुई असुविधा के लिए हम खेद व्यक्त करते हैं. आने वाली ट्रेन. कधी चुकून मी तुमच्या काय त्या गाडीचं नाव, मेमो डेमो, यानं कधी जाऊ नये. ही 8ची डेमो त्या इतवारीमध्ये 2 वाजता पोहोचते. अवघडच आहे. त्यातली त्याचा उपवासी जायला पाहिजे. बरं तरी झालं आम्हाला काल ताईर पोहे खाऊ घातले. ते मुलाकडे गेलो होतो आम्ही नागपूरला. अवघडच ट्रेन आहे तुमची. घाईच्या कामाला तर या ट्रेननं जाऊच नाही. लागन तर असं बिल्डिंगवर उभा राहायचं आणि वंदे भारताला वरी उडी टाकायची. एका मिनिटात नागपूर. एकदम मोठ्या प्रेमानं बोला, ओम नमः शिवाय. कुंभार दादा म्हणे थांब. आणि हा काय म्हणे, बघितला, पाहिला. कुंभार पळे, ह्याच्या मागे हा पुढं पळे. कुंभाराने जाऊन त्याला थांबला. बाबा तुझ्या पाया लागतो का, सांगू नको कोणाले, तुला अर्धा देतो. याने विचार केला कुछ तो गडबड आहे, नाही सांगत म्हणे चल. कुंभार घेऊन गेला. अर्धा गुंड त्याला दिला, अर्धा गुंड कुंभारानं आणला. हा घरी आल्यावर म्हणले का गंध पाहिला तर अर्धा गुंड भेटला. आणि जर समजा मी स्वतः गंध लावला असता तर